व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि सरकारी बंधू भगिनींनो, लोकसभेची निवडणूक ही आता जाहीर झाली, पण ही निवडणूक या देशाच्या आपल्यासारख्या कोट्यवधी लोकांचा घटनेने दिलेला अधिकार तो जतन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आज देशाचं राजकारण आणि देशाचा अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना जी काही शक्ती दिली गेली त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या देशामध्ये एक अघोषित आणीबाणी ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. कालच आम्ही दिल्लीला आघाडीचे सगळे नेते एकत्र होते, सोनिया गांधी एकत्र होत्या, राहुल गांधी होते, देशाच्या सगळ्या विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून रामलीला मैदानावर एक शपथ घेतली की या देशाच्या संविधानावर हल्ला होण्याची स्थिती जी आहे त्यामधून कोट्यावधी लोकांची सुटका करायची असेल तर बाकीचे मजले सोडून सगळ्यांनी एकत्रित राहणं आणि एक जबरदस्त शक्ती दाखवून त्यामार्फत भाजप आणि त्यांच्या विचाराच्या लोकांचा पराभव करणं. तुम्ही बघितलं की आज सत्याचा गैरवापर होतोय, विरोधी विचार हा दाबला जातोय. झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणारा मुख्यमंत्री आज त्याला तुरुंगामध्ये टाकलं. दिल्ली देशाची राजधानी आणि दिल्लीचं राज्य हे आज आम फाशीकडे आहे. त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्राच्या भूमिकेला सहकार्य करत असताना सुद्धा राजकीय विचार हा मोदीजींचा मान्य करत नाही. ही भूमिका त्यांनी घेतल्याच्या नंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलेले आहे. त्यांचे 3 मंत्री तुरुंगात आहेत. ही स्थिती दिल्लीभरती सीमित नाही आहे. तुम्ही आपण जर कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातले लोक त्यातले 2 लोक आज तुरुंगात आहेत. काँग्रेस पक्षावर सर्व बाजूने हल्ले केलेले दिसत आहेत. पक्ष चालवण्याच्या संबंधी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना पक्ष चालून न देण्याची स्थिती, त्यांची खाती बँकेची गोठून त्यांचा व्यवहार थांबवण्याची भूमिका आज भाजप सरकारने केलेली आहे. ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती. आज ही स्थिती या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून हे निर्माण करणारी, हा लोकशाहीवर आघात देणारी, मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करणारी, लोकांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषयावर आधारित विचारधारा आहे आणि म्हणून तिचा
पराभव करणं आणि या देशाचं भविष्य काळाचं जनतेचं भविष्य हे योग्य राहील याची काळजी घेणं आणि हेच काम तुम्हाला मला करायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. मला आनंद आहे की आज या ठिकाणी काळ्यांचे फंड उमेदवारी बनण्याच्यासाठी सगळ्या पक्षांचे लोक आघाडीचे सगळे घटक एका जीवाभावानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यानं आणि तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वानं आपण वर्ध्याचा एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू. वर्धा ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे. महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं, अनेक नेतृत्वाचं वास्तव्य या ठिकाणी होतं. त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मरण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निषेध करणं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी एक कर्तृत्वान जवळपास गेले 15 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी उत्तम काम केलं असा एक जागृत उमेदवार आज आंबेडकरांच्या रूपानं तुम्हा सगळ्यांना दिलं आहे. त्यांच्या मागे शक्ती उभं करणं हे काम तुम्ही करावं. यापेक्षा अधिक बोलू इच्छित नाही. 3 वाजायच्या आत आपल्याला अर्ज भरायचा आहे आणि त्यासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या या सगळ्या कामाला सामुदायिक प्रयत्नाला अंतःकरणापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.